जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण। मी घेतलेला आहे 3.5 मीटर येलो कलरचा कपडा आणि 2 मीटर हा जो कपडा आहे तो आहे कॉटनचा, प्युअर कॉटनचा आणि त्याच्यावरती दांडियाचीच आणि गरबाचीच डिझाईन आहे। तर तुम्ही बघू शकता की मी हा ट्रायंगल च्या आकारामध्ये कट केलेला आहे आणि याचं माप वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे आणि मी तसंच्या तसं ते टाकलेलं आहे। घागऱ्याची फक्त मी उंची घेतलेली आहे आणि मला जेवढा घेर पाहिजे अप टू 3 मीटर तुम्ही कितीही घागऱ्यासाठी घेऊ शकता। 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर कितीही घेऊ शकता। तुम्हाला जेवढा घागरा तयार करायचा आहे, जितक्या लेयर्सचा बनवायचा आहे तितक्या तुम्ही बनवू शकता। आणि मी तर 3.5 मीटरच घेतला होता कारण एवढा घेर मला नको होता। तर तुम्ही बघू शकता जो आकार आहे ट्रायंग्युलर आकार घेतलेला आहे आणि तो मी त्याच्यावरती शिधा ठेवत आहे, शिध्या कपड्यावरती शिधाच ठेवत आहे आणि तो करून घेत आहे स्टिच एकावर एक ठेवून। आणि हा माझा घागरा जो आहे हा आता 4 नंबरचा घागरा आहे, म्हणजे चौथा घागरा हा माझा मी स्टिच केलेला आहे। माझे तसे भरपूर कंप्लीट झालेले आहे, पण मी कोणत्याच घागऱ्याचे मला जो आवडला त्याचेच मी पिक्चर आणि व्हिडिओ सेंड केलेले आहे यूट्यूबला। आणि टाईम पण मिळत नव्हता तरी पण मी थोडं टाकत होती, जसं जमलं तसं मी टाकत होती। तर तुम्ही बघू शकता की खूप छान प्रकारे तो ट्रायंगुलर आकार मी तयार केलेला आहे आणि पूर्ण जमिनीवर आथरवून तो मी हाताने स्टिच केलेला आहे। मी आधी खालची जी बाजू आहे ती स्टिच करून घेतलेली आहे मशिनीने आणि हे जे त्रिकोण आकार होते हे मी हाताने लावलेले आहे। तर तुम्ही बघू शकता की जो उंच भाग आहे आणि जो खाली त्रिकोणचा व्ही शेप आहे त्या भागामध्ये मी कशी स्टिच केलेली आहे। तर मी घेतलेला होता 2.5 मीटर कपडा, ऑनलाईन मागवलेला होता, त्यातला अर्धा मीटर कपडा तो शिल्लक राहिलेला आहे आणि हा फक्त 2 मीटर कपडाच मला लागलेला आहे आणि तो पण मी व्यवस्थित लावलेला आहे, म्हणजे कपड्याची जी डिझाईन आहे ती खालच्या बाजूनं आली पाहिजे अशी व्यवस्थित ठेवलेली आहे, कारण कपडा खूप सुंदर आहे त्याच्यासाठी मी तो खालच्या बाजूने त्याला लावलेला आहे पायामध्ये आणि हाताने स्टिच केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती टोकावरती जे पॉइंट बनत आहे त्या पॉइंटला मी गोटापट्टी लावलेली आहे 1 इंचाची, म्हणजे 1 इंचाची जी पट्टी आहे गोटापट्टी ती घेतलेली आहे। गोटापट्टीत खूप प्रकार असतात। तर आता आपल्याला लावायचं आहे खालून फॉल। तर फॉल लावायचा म्हटलं म्हणजे आपण साध्या साडीचा फॉल लावू शकत नाही, त्याला आपण हा जो कपडा आहे अस्तराचा म्हटलं म्हणजे आपल्याला पर्सचे अस्तर पाहिजे आहे खाली, डबल अस्तर जे पर्सचे लावतो त्याच्यासाठी। मी रेक्झिनच्या पर्स शिवते ना, तर त्या पर्सचे माझ्याकडे अस्तर शिल्लक होते, तर ते पर्स मी एक ते पर्सचे अस्तर कडक असते त्याच्यामुळे मी ते त्याच्या खाली लावत आहे। तुम्ही दुसरा कोणताही कपडा लावू शकता, कॅनव्हास लावू शकता, कडक कॅनव्हास जो असतो आपला पेपर कॅनव्हास, तो पेपर कॅनव्हास सुद्धा तुम्ही टाकू शकता। ओके, तर तुम्ही बघू शकता की काही पण जुगाड करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे आणि तो पण सुंदर दिसत आहे। तर मी हा फॉल याच्यासाठी लावलेला आहे खाली की तो कपडा वाकला नको पाहिजे आणि अल्टर होऊन ते खराब ना झालं पाहिजे। ओके, आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते ज्यावेळेस आपण असं म्हणजे कपड्याला लाईफ येण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो ना, तेव्हा तो कपडा पण सुंदर दिसत असतो। आणि ते झाल्यानंतर कपड्याची जी शिधी बाजू आहे ती त्याच्यावरती आपला फॉल उलटा ठेवायचा आणि तो स्टिच करून घ्यायचा आणि स्टिच करताना व्यवस्थित प्रॉपर लक्ष देऊन स्टिच करायची आहे। ओके, आता हे पूर्ण शिवून घ्यायचं। शिवता तुमची फिनिशिंग येतच असते,
तुम्ही प्रयत्न करा फक्त की मला शिवायचं आहे आणि शिवता शिवता खूप फिनिशिंग येऊन जाते. कोणी कोणी म्हणतं की माझी फिनिशिंग येत नाही. पण जर तुम्ही घेणारच नाही शिवायला बसणारच नाही तर तुमची फिनिशिंग येणारच नाही. तुमच्या हाताखालून 40-50 ब्लाऊज निघू द्या किंवा 40-50 ड्रेस निघू द्या, तुमच्या कामाला आपोआपच फिनिशिंग येते. तर तुम्ही बघू शकता की माझी फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे. मी हाताने स्टिच केलेलं आहे आणि आफ्टर सम टाईम जेव्हा मशीनवर बसली त्याच्यानंतर मी त्याच्यावरती पूर्ण शिलाई दिलेली आहे. ओके. आणि फॉल लावून झाला की त्याच्यामध्ये पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता आणि ज्यांना भाड्यानं घ्यायचा असेल त्यांनी घरी येऊन तुम्ही बघू शकता आणि बुकिंग करून घेऊन जाऊ शकता. ओके. तर बुकिंग चालू झालेले आहे, भरपूर बुकिंगा चालू आहे आणि बायका येतच आहे घरी बघायला ड्रेस. ज्यांना आवडला त्यांनी बुक करा. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि एकच विनंती आहे की तुम्ही कॉमेंट्स करा. कॉमेंट्स केल्याशिवाय मला समजणारच नाही की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय नाही बघताय. तर तुम्ही तेवढा सपोर्ट करा. ओके. तर आता हे आपलं झालेलं आहे, अर्ध्याच्या जास्ती शिवून झालेलं आहे आणि फॉल पूर्ण लावत आहे. ओके. आणि ज्यांना जर क्लास करायचा असेल त्यांनी मला तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता, विचारू शकता किंवा तुम्ही मला कॉल पण करू शकता. ओके. जर बॅच जमली तर आपण बॅच ठेवूया. ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी पातळ किंवा डिझाईन कोणचीही असो डिझाईन किंवा एक पॅटर्न जरी ठेवलं ना तरी आपण क्लास करू शकतो. की एक पॅटर्न की मला प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि ते शिकवा किंवा कटोरीचं ब्लाऊज शिकायचं आहे तर ते एकच शिकवा. मग त्याची फी किती होईल, मग तसं तर त्याचा जर तुम्हाला तपास करायचा असेल तर तुम्ही घरी या, घरी येऊन विचारा किंवा कॉल करून विचारा. ओके. आणि क्लासेस तर चालूच राहतील. जर तुम्हाला करायचे असतील तर क्लास चालूच आहे असं समजून घ्या. पण तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करणार नाही तोपर्यंत मला कळणारच नाही की तुम्हाला आवडतं आहे नाही आवडतं आहे आणि क्लास घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे. ओके. तर जर इच्छा असली तर क्लास घेऊ आपण. तुमची ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी पातळ हे 3 पॅटर्न असतात माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर कधी पॅटर्न फिक्स पाहिजे असलं की मला फक्त कटोरीचंच ब्लाऊज शिकायचं आहे आणि ते शिकवा तर तो क्लास पण असतो. मी 7 दिवसात 8 दिवसात ते तुम्हाला मापच टाकून तुम्हाला कंप्लीट शिकवून देते आणि डिझाईन पण शिकवून देते त्याच्यामध्ये. पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की घरी या, भेट द्या, आपण बोलू. तर आता झालेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला द्यायची आहे दाब शिलाई. ओके. कारण आपल्याला ते बॅक साईडला टाकायचं आहे त्याच्यासाठी पाहिजे दाब शिलाई प्रॉपर. तर दाब शिलाई द्यायची प्रॉपर. दाब शिलाईचा जो कपडा आहे तो मी फॉलच्या साईडला ठेवा आणि दुसरा कपडा इकडे ठेवू नका. खालचा जो कपडा आहे तो फक्त फॉलच्या साईडलाच ठेवायचा आणि तो दुमडताना तर तो दुमडून जाईल आतमधून. तो कुठेही राहू शकतो मागच्या साईडला. आता नवरात्रीचं सीझन झालं की आपल्याला दिवाळीचे पण ड्रेस स्टिच करायचे आहे आणि ते ड्रेस राहतील छोट्या मुलींचे. मोठ्यांचे मी शिवत नाही आणि मोठ्यांचे मी घेणारसुद्धा नाही कारण टाईम नसतो आणि खूप थकून जाते. तर छोट्या मुलींचे छोटे असतात तर छोट्यांना टाईम लागत नाही आणि छोट्या मुलींचे शिवायला मला खूप आवडतात. डिझाईन्स पण खूप छान छान तयार होतात. त्याच्यामुळे मला छोट्या मुलींचे खूप आवडतात ड्रेस शिवायला. बट ॲक्च्युली भगवंतानं मला मुलगीच दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला मुलगीच्या कपड्यांची खूप आवड आहे आणि मी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी बी शिवतच असते. चालूच असतं तिच्यासाठी माझं शिवणं. तर तुम्ही आता बघू शकता आणि दिवाळीचे तुम्ही बुकिंग पण करू शकता आतापासून की ताई आम्हाला ड्रेस पाहिजे आहे, कोणत्या प्रकारचा पाहिजे आहे ते फोटो पण टाकू शकता. तुम्ही स्वतः मला फोटो टाका की ताई मला असं शिवायचं आहे आणि कसं शिवायचं आहे. प्लाझो, शरारा, गरारा, त्याच्यानंतर पर्कल, पोलको, त्याच्यानंतर फ्रॉक आहे, नेटचा फ्रॉक आहे, बार्बी टाईप फ्रॉक आहे. कोणत्याही प्रकारचा असो तुम्हाला स्टिच करून जसाचा तसा मिळेल. त्याला म्हणतात आपण कस्टमायझेशन.
तर कस्टमायझेशन आपण चालू केलेलं आहे. तुमचं कोणतंही मटेरियल मला नको, तुम्ही फक्त बुकिंगचे अर्धे पैसे द्या आणि अर्धे पैसे झाल्यानंतर द्या. ओके. तर तुम्ही बघू शकता फॉल मी पूर्ण अल्टर केलेला आहे आणि जसंच्या तसं मी वरच्या साईडनं शिवत आहे, कारण की खालच्या साईडनं जर उलटं करून शिवलं असतं तर या साईडनं फुगा पडला असता. तर आपल्याला दर्शनीय जो भाग असतो तो आपल्याला व्यवस्थित दाखवायचा आहे, त्याच्यासाठी मी त्याच बाजूने शिलाई मारत आहे. ओके. आणि तुम्ही बघू शकता आता हा व्हिडिओ मी असा कंटिन्यू करत आहे, कारण व्हॉइस ओव्हर करायला एवढी माझ्यामध्ये कपॅसिटीसुद्धा नाही आहे. आज माझा घसा खूप दुखत आहे आणि तरी पण मी बोलत आहे. तरी तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू. आणि मी माझा व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर इथंच संपवते. जय स्वामीनारायण. तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मला रिप्लाय द्या. ओके. जय स्वामीनारायण. थँक्यू.